हॅलो. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आपण ऐकत आहोत पराभव ही कथा. लेखन नारायण धारप. पण तत्पूर्वी याआधी केलेल्या कथा खिडकी, आरसा, झाकलेला चेहरा आणि साखळी या कथांना तुम्ही जे प्रेम दिलत त्याबद्दल मनापासून आभार. तुमचं प्रेम, तुमची साथ अशीच मिळत राहो हीच मनापासून प्रार्थना. मित्रांनो, यूट्यूबवर एक नवीन फीचर आलंय. या एपिसोडला लाईक करा. तिथेच एक हाईप बटन असेल, HYPE. हे हाईप बटन क्लिक करून हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. ही सुविधा उपलब्ध आहे पहिल्या आठवड्यातच. तुमची साथ, तुमचा पाठिंबा असाच मिळत राहील अशी मी आशा करते आणि कथेला सुरुवात करते. पराभव. लेखन नारायण धारप. सुरुवातीस तिच्या संबंधात माझ्या लक्षात काही राहिलं असेल तर ते तिचं हास्य. ती किती खुदकन हसायची आणि त्या हसण्यात कधी थट्टा नसायची. तिचं हसणं कधी बोचलं नाही. मी तिला म्हटलं, सिस्टर, खरं सांगू का, मला काहीच खरं वाटत नाही. अगदी तुम्हीही खऱ्या वाटत नाही. त्यावर ती हसली होती. हसताना अतिच सुरेख दिसली होती आणि म्हणून ती माझ्या लक्षात राहिली होती. नाहीतर त्याआधी सिस्टर राधा हे माझ्यासाठी तरी एक साधं नाव होतं. पांढऱ्या शुभ्र युनिफॉर्म मध्ये वावरणाऱ्या अनेक आकृतींपैकी एक आकृती होती. स्पष्ट, स्वच्छ, पण निरर्थक. मला TB वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. इंजेक्शनं चालू होती. गोळ्याही होत्या. कितीतरी प्रकारच्या गोळ्या. या गोळ्यांचा मेंदूवर जरा परिणाम होतो असं डॉक्टरांनीच सांगितलं होतं. मनात एक प्रकारचा अलिप्तपणा आला होता. सर्व काही धूसर झालंसं वाटत होतं. डॉक्टर असंही म्हणाले की काही वेळा दुष्परिणामांचा धोका पत्करूनही जालीम उपचार करावे लागतात. माझ्या बाबतीत तसंच नाही ना झालेलं. बाह्य जगाच्या खोटेपणाची ही जाणीव माझ्या मनात साठत होती. दिवसागणिक तीव्र होत होती. शेवट काय होणार होता? शेवटी असं काहीतरी होईल की काहीतरी मोडून जाईल. नसा अशा काही पेटून उठतील की खऱ्या खोट्यातली सीमारेषाच पुसली जाईल. पण हे फार पुढचं झालं. सुरुवात सिस्टर राधाच्या ओळखीपासून झाली. म्हणजे ती आधीपासूनच वॉर्डात वावरत असली पाहिजे. मी तिला ओळखायला लागल्यापासून. पण असं तरी कसं म्हणायचं? जगात कोणीतरी दुसऱ्याला कधीतरी खरा ओळखतो का? तेव्हा मग ही सिस्टर राधा. आडनाव काय होतं? जठार. हॉस्पिटलमधल्या TB स्त्री पेशंटच्या वॉर्डमधली सिस्टर. पांढरे शुभ्र कपडे, लांब बाह्यांचा पोलका, कमरेला फिकट निळा पट्टा, त्यावर चकचकतं बकल, सळसळ करणारी स्टार्च केलेली साडी, वर ती चुणीदार नर्स कॅप. पण सिस्टर राधा, किती मोहक हालचालीत किती डौलदारपणा. वॉर्डमध्ये ती वावरत असताना तिच्याकडे नुसतं पाहतच राहावंसं वाटे. डोळ्यांना कसा आनंद होई. ती काहीही करत असो, एखाद्या वृद्ध पेशंटला खायला देत असो, खिडकीतल्या झाडांच्या कुंड्यांना पाणी घालत असो, सकाळ दुपारच्या पाळीच्या गोळ्या आणि डोस वाटप करीत असो, अगदी इंजेक्शने देत असो, तिची कोणतीही हालचाल धसकाफसकीची, ओबड-धोबड, धावपळीची नसायची. तिचं सर्व शरीरच एका लयीवर हलत असायचं. शिफ्ट संपत आली की सिस्टर दमलेली असायची. तिच्या हालचाली मंदावायच्या, पण तरीही त्यांच्यात कधी बेडौलपणा, धसमुसळेपणा आला नाही. राधा कशी परिपूर्ण वाटायची. आणि हो, हेही सांगायला हवं, ती संपूर्ण निर्विकारही वाटायची. सगळ्याच पेशंटांचा तिच्यावर लोभ जडला होता. काही तो अगदी उघड दाखवीत. राधा चालली की तिला थांबवून पुढची शिफ्ट केव्हा आहे हे विचारण्यापर्यंत. काही जण तो मनातच ठेवीत.
कदाचित त्यांची त्यांनाच या अनपेक्षित भावनेची भीती वाटत असावी. पण या सर्वांपासून ती स्वतः संपूर्ण अलिप्त होती. ही अलिप्तता ही एक प्रकारे आकर्षकच होती. सिस्टर राधा वॉर्डमध्ये असताना पेशंटशी शांत, धीमे, प्रेमळ वर्तन ठेवायची. औषधांइतकाच तिच्या या वर्तनाचाही रोग्यांना फायदा होत असावा. पण आम्हा सर्वांना मनोमन माहीत होतं की एकदा तिने वॉर्ड बाहेर पाऊल टाकलं की ती अंगावरचा तो युनिफॉर्म जसा उतरवून ठेवीत असेल तसाच आमचा सर्व संबंधातला विचारही मनातून पार काढून टाकीत असेल. सिस्टर राधा एका छान पांढऱ्या स्कूटरवरून हॉस्पिटलमध्ये यायची. आधी तर या पांढऱ्या स्कूटरवरूनच मी तिला ओळखलं. शिफ्ट संपल्यावर नर्स रूममध्ये जाऊन सिस्टरने कपडे बदलले होते. जांभळ्या रंगाची साडी, तसाच ब्लाऊज, वाऱ्यावर भुरभुरते केस. ती स्कूटर किती सफाईदारपणे चालवायची. खिडकीतून आम्ही बाहेर पाहत असायचो आणि कोणीतरी म्हणायचं, ए ती पहा, सिस्टर राधा चालली. असं जे कोणी म्हणेल त्याला सिस्टर राधाच्या जाण्याने फारसं वाईट वाटलेलं नाही असं ओळखावं. आम्ही बाकीच्या सर्व नुसत्या पाहत असू. मधल्या हिरवळीला वळसा घालून जाणारी ती पांढरी स्कूटर. सिस्टर गेली की मला स्वतःला तर सगळं जगच अंधारून आल्यासारखं वाटायचं. मला सिस्टर राधाची क्षणाक्षणाला आठवण यायची. आठवड्यातून एक दिवस ती सुट्टीवर असायची, पण माझ्या हिशोबात तो दिवस नसायचाच. राधा पुन्हा दिसेपर्यंतचा मधला कालखंड कसा तरी काढलेला. ती जेव्हा माझ्या कॉटपाशी आली तेव्हा माझा खरोखरच डोळ्यांवर विश्वासच बसेना. सिस्टर, खरं सांगू का, मला काहीही खरं वाटत नाही. अगदी तुम्हीही खऱ्या वाटत नाही, मी म्हणाले होते. आणि यावर ती हसून म्हणाली होती, आणि मी सांगू का, हे असं औषधाने होतं. काही काही जणांच्यावर यांचा असा परिणाम होतो. तसं असलं तर देवाची कृपाच. मला तर विलक्षण भीती वाटते. ते असू दे, दुसऱ्या काही तक्रारी नाहीत ना? नाही. आणि हे खरं होतं. खरोखरच दुसऱ्या कशाचा मला त्रास होत नव्हता. जेव्हा नेहमीच माणूस स्वप्नात वावरत असतो तेव्हा त्याला कसली काळजी. मनाशी मी कधी कधी नवल करायची, एवढ्यातच केव्हा तरी ते संपेल. आपल्याला आपल्या घराच्या बिछाण्यात जाग येईल आणि मग समजेल की हे टीबी, तपासणी आणि हॉस्पिटल हे सर्व रात्रीतलं दुःस्वप्न आहे, दुसरं काही नाही. असं मी मनाशी नवल करायची. मात्र काळजी नाही हं. काळजी करू म्हटल्यानं करता येत नाही. ही वेगवेगळी औषधं असतात ना, त्यांचा तो परिणाम. सभोवतालचं सर्व मिथ्या वाटतं, पण त्याची जागा घ्यायला दुसरं काहीच नसतं. तेव्हा मग सगळंच निरर्थक वाटायला लागतं. वेळेची मोजदाद राहत नाही. मित्र, नातेवाईक यांच्या भेटी म्हणजे पूर्वायुष्यातल्या काही काही प्रसंगांची उजळणीच. त्यांच्या भेटी म्हणजे वेळेवरचं अतिक्रमणच वाटायला लागतं. ते लोक जायला निघाले ना की हायसं वाटतं. त्यांना जाऊ देत, जगाच्या नाटकातल्या रंगीबेरंगी गजबजलेल्या नाट्यमंचावर जाऊ देत. एकेकाळी मीही त्या गर्दीत होते, ही झोप लागायच्या आधी. म्हणजे मी खरोखरच झोपेत असले तरच. कदाचित ही झोप नसेलही. कदाचित टीबी, हे हॉस्पिटल, हे सर्व काही खरोखरीच घडत असेल. कदाचित पांढऱ्या साडीतली निळ्या पट्ट्याची सिस्टर राधा माझ्या इतकीच खरी असेल. माझ्या इतकीच नाही, माझ्यापेक्षाही जास्त खरी. ती माझी काळजी घेत नाही आहे का? तीच नाही का प्रत्यक्ष तसं म्हणाली, मी तुमची सर्व काही काळजी घेईना? ती म्हणाली होती. माझा तो अटॅक का ब्रेकडाऊन का काय झाला होता तेव्हा ती म्हणाली होती हे. या मनस्थितीचं शब्दांनी पुरेपूर वर्णनच करता यायचं नाही. यातना, आतल्या आत ताण. कोणताही आवाज आला की तो वाजवीपेक्षा जास्त मोठा वाटायचा. कानात सारखी घण घण.
पावलं वाजली की ती स्फोटासारखी वाटायची. एखादा कागद फडफडला की पत्र्यावर पत्रा घासल्याचा आवाज यायचा. कोणी एक शब्द बोललं की डोक्यात आवाज घुमटासारखा घुमायचा. कोणीही जरासं हसलं की तो आवाज अभद्र हडळीच्या खसखसण्यासारखा वाटायचा आणि हे सर्व साठून त्याचे एकावर एक थर चढायचे आणि एका कोणत्या तरी क्षणी मेंदू तडकायचा. आपलाच आवाज कानात घुमायचा, नको नको, पुरे पुरे, मला जाऊ द्या, मला हे सहन होत नाही. आणि मग तिचा आवाज, तिचा शांत शांत हसरा आवाज, मी आहे ना इथे काळजी घ्यायला. की मग आपण आवडलेलं शरीर सैल सोडतो. तिला काय करायचं ते करू देतो. कमरेभोवती तिचा एक हात येतो, दुसरा हात आपल्या कोपरापाशी येतो. हे पहा, मी आहे ना, मग कशाला भीता, सगळं काही ठीक होणार आहे. मात्र स्वतःला जरा सावरा पाहू. आता मी आहे ना तुमची काळजी घ्यायला इथे. हं. सिस्टरने त्याच दिवशी मला त्या वॉर्डमधून हलवलं. त्या वॉर्डात शेकडो रोगी होते. त्यांना भेटायला येणारे शेकडो लोक असत. सर्वांची सतत बडबड चालायची. तासामागून तास, दिवसामागून दिवस, आठवड्याच्या आठवडे. ते आवाज शेवटी माझ्या डोळ्यात झिरपले होते. आतल्या औषधांच्या भरीस आले होते. आणि त्या सर्वांचा एक एक का अनेक एक स्पष्ट स्वच्छ आवाज सतत माझ्याशी बोलत होता. मला आवाज ऐकू येतात म्हणणाऱ्यांवर मी या क्षणापर्यंत विश्वास ठेवत नव्हते. त्यांना भास होत आहेत असं मी समजत होते. पण आता नाही. आता मला प्रत्यक्षच अनुभव आला होता. आम्हाला आतल्या आवाजांचे हे भास होत नाहीत, आम्हाला ते ऐकू येत असतात. शहाणपण आणि वेडेपण यांच्यातली हीच सीमारेषा आहे. शहाण्यांना आवाजांचे भास होतात, वेड्यांना ते खरोखरीच ऐकू येतात. सिस्टर, माझ्या डोक्यात सतत कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत असतो. बडबड 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 बडबड, सारखी बडबड. ते गप्पच बसत नाहीत. तिकडे लक्षच देऊ नका. शरीर सैल सोडा बरं. आणि मी आहे ना काळजी घ्यायला. आणि राधा सिस्टर जवळ असली की खरोखरीचे आवाज बंद व्हायचे. पण तिला जरा दूर होऊ दे, तासभर, दिवसभर किंवा 2 दिवस, की लागलीच हे आवाज सुरू व्हायचे. आपापसात बोलायचे, हसायचे, चर्चा करायचे. मी जरी माझ्या कानात बोटं घातली तरी आवाज असायचेच. ते माझ्या डोक्यात होते ना. सिस्टरने मला स्वतंत्र खोली दिली. दाराला काहीतरी स्प्रिंग बसवली होती. दार उघडलं आणि सोडलं की ते आपोआप सावकाश बंद व्हायचं आणि शेवटी धप आवाज यायचा. मी त्या दाराकडे टक लावून पाहत असायची. कारण एकदा तो धप आवाज झाला की डोक्यातले आवाज कलकलाट सुरू करायचे. राधा म्हणायची, त्या आवाजांकडे लक्ष कशाला देता, आपण दुर्लक्षच करावं. त्यांना म्हणावं, मूर्खांनो, चला चालते वा इथून. पण म्हणजे तिचा या आवाजांच्या खरेपणावर विश्वास होता. मी म्हणाले, एकदा का डोक्यात असा कलकलाट सुरू झाला, ते आवाज वेडवाकडं बोलायला लागले की त्यांना प्रत्युत्तरं द्यावीच लागतात, नाहीतर ते अगदी सगळंच आत्मसात करतात. त्यावरही ती म्हणाली, हो ना, आवाज खोटे आहेत, भ्रामक आहेत, असं मला सांगायचा तिने कधीही प्रयत्न केला नाही. कारण तिला माहित होतं की निदान माझ्या पुरते तरी ते आवाज खरे आहेत. आणि जे माणसाला खरं वाटतं तीच त्याची सत्य वस्तुस्थिती. मग इतर लोक काही म्हणत. हो ना, राधा म्हणाली. सकाळची ड्युटीवर आल्या आल्या राधा मला विचारायची, हां, काय म्हणतायत डोक्यातली मंडळी. प्रश्नात कोणतीही खोच नाही, उपहास नाही, प्रांजळ प्रश्न. जसं काही डोक्यात आवाज येणं ही अगदी नेहमीची घडणारी सामान्य गोष्टच होती. पण यानेच मनाला किती धीर यायचा. कारण या प्रांजळ प्रश्नाला मी खरं खरं उत्तर देऊ शकत असे. काल त्याने अक्षरशः माझं डोकं खाल्लं होतं. किंवा
काल रात्री जरा कमी झालेलं वाटलं. किंवा क्वचितच काल रात्री एखाद्या मित्रासारखे बोलत होते. मात्र हे शेवटचं फार फार विचार करून सांगावं लागायचं. कारण तोंडून अशी नुसती सूचना जरी गेली तरी त्यांचा लागलीच कोलाहल सुरू व्हायचा. जणू त्यांचं कायमचं शत्रुत्व सिद्ध करण्याकरिताच की काय. कधी काळी डोक्यातले आवाज थांबलेच तरी मला माहीत असायचं की ते काही नाहीसे झालेले नाहीत. मला एक माहीत आहे, आपल्या आसपासचा सर्व अवकाशच अशा आवाजांनी भरलेला आहे. कोणीतरी ऐकण्याची ते वाटच पाहत असतात. माझ्यासारख्या एखाद्याचा मेंदू अशा जालिम औषधांनी पिंजला गेला की त्यांना आत शिरायला असंख्य वाटा मिळतात. हिंगाण्या उच्चारांचे गेंगणे आवाज, बायकांचे आवाज, म्हाताऱ्या बायकांचे आवाज, खाष्ट दुष्ट बायकांचे आवाज, हडळीच्या फिसफिसाटासारखे. त्या वॉर्डात असेच आवाज शेवटी असह्य होऊन मी रात्रीची माझ्याशीच मुळूमुळू रडत बसायची. शेवटी त्या आवाजांनीच माझ्या मेंदूच्या चिंधड्या चिंधड्या केल्या होत्या. पुरे पुरे, आता असह्य होतंय, मला इथून हलवा, मला जाऊ द्या. मी किंचाळत उठले. पण मला हॉस्पिटलमधून सोडलं नाही. मात्र एकटीला एक स्वतंत्र खोली मिळाली. राधानेच मला ती खोली दिली. शेवटी एकदाची मी एकटीच झाले. पाहायला हसायला कोणी नाही आणि काळजी घ्यायला ही राधा. मी तिची चाहूल लागते का याची वाट पाहत असायची. आणि राधा अगदी कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकापाशी असली तरी तिची पावलं मला नेहमी ऐकू यायची. इतर खूप लोकांची ये जा चालली असली तरी राधाची पावलं मला नेमकी ओळखू यायची. तिची पावलं अगदी हलकेच पडायची, पण गुपचूप नाही. चटाचट पडायची, पण त्यांच्यात घाई नसायची. राधा कधी कोणत्याही गोष्टीची घाई करायची नाही, पण तिच्या सर्व गोष्टी अगदी वेळेवर व्हायच्या. कवडेबाईंना अगदी शेवटचा झटका आला तेव्हा सर्वात आधी त्यांच्यापाशी राधाच पोचली होती. खरं म्हणजे कवडेबाई हॉस्पिटलमध्ये आल्या तेव्हाच मरणाच्या पंथाला लागल्या होत्या. त्यावेळी मला वेगळी खोली नव्हती. मी त्या कलकल करणाऱ्या बायकांच्या मोठ्या वॉर्डातच होते आणि त्यांच्यातल्या कोणालाच या कवडेबाई आवडल्या नव्हत्या. त्यांचा तो धापांचा श्वास, कवडीसारखा पांढरा चेहरा, सगळा वॉर्ड अस्वस्थ झाला होता. आणि कवडेबाईंचं विव्हळणं, रडणं, देवा मला सोडव रे, मला ने रे एकदा, असा सारखा जप. त्यांना तेही सहन होत नव्हतं. यमदेवाचे लक्ष आपल्याकडे विनाकारण का ओढवून घ्या. त्यांना वाटलं असेल कवडेबाईंना मरायचंच होतं तर इथे येऊन कशाला, बाहेरच कुठेतरी का नाही. त्या आपापसात कुजबुजत होत्या. मग तर कवडेबाईंचा चेहरा पाहायलाच नको म्हणून त्यांनी तिच्या कॉड भोवती एक कापडी पार्टिशनच उभं केलं. कवडेबाईंच्या मरण्याचा त्रास तिच्यापेक्षा त्यांनाच जास्त झालासा वाटला. कवडेबाई काय सुटल्या, पण या बाकीच्या होत्या ना, त्यांना त्यात काहीही भाग नको होता. घेणं नको, देणं नको. त्यांनी कवडेबाईंनाही काहीही दिलं नाही. केवळ शब्दांचं कोरडं समाधान सुद्धा नाही, सहानुभूती सुद्धा नाही. त्या शेवटपर्यंत त्यांचा द्वेषच करत होत्या. असल्या कजाग खाष्ट बायका. पण राधा, कवडेबाईंचं नर्सिंग करताना ती किती शांत दिसत होती, ती किती छान दिसत होती. राधा कवडेबाईंजवळ बसली होती. त्यांना घोटभर दूध प्यायला आग्रह करीत होती. त्यांचे थरथर कापणारे हात हातात घेत होती. त्यांच्या कानात म्हणत होती, हे पहा मी आहे ना, आता मी सगळी काही काळजी घेते. तेव्हा मग अगदी या कजाग बायाही गप्प झाल्या होत्या. अर्थात राधा काही कवडेबाईंना बरी करू शकत नव्हती, त्यावर इलाज नव्हता. अगदी राधाचं गोड हास्य सुद्धा मृत्यूला दूर ठेवू शकत नव्हतं. पण हे डोक्यातले आवाज खासच दूर ठेवू शकत होतं. ती हसली की तिच्या ओठांचे कोपरे जरासे दुमडत गालांना खळी पडे. किती सुंदर दिसायची ती. ती हसायला लागली की वाटायचं आपल्या सर्वांगावर शांत, सुखद, सुगंधित, आल्हाददायक गुलाब पाण्याचा शिडकावा होतोय.
आणि माझ्या डोळ्यांना पाणी यायचं. असह्य मानसिक त्रास हलका झाला की येतात तसे अश्रू. रात्र रात्र झोपेविना काढलेली असायची. अंधारात एकटीनेच तास उलटायची वाट पाहत बसायचं. डोक्यातले आवाज दाबायचे. दुर्लक्षण्याचा प्रयत्न करीत राहायचं. तरीही त्यांच्याकडे लक्ष गेल्याखेरीज कसं राहील? मग उठायचं, येरझाऱ्या घालायच्या, खोलीच्या खिडकीपाशी उभं राहायचं. बाहेरच्या अंधारात डोळे फाड फाडून पाहत राहायचं. आणि सारखं डोळ्यात पाणी. घंटा वाजवायची भीती. कारण रात्रीची नर्सच येईल का आणखी कोणीतरी? आणि मग खरं तर पहाटेसाठी दिलेली झोपेची गोळी घ्यायची. त्या आवाजांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न. ताटलेलं आखडलेलं शरीर सैल सोडण्याचा प्रयत्न. अंधारात समोर पाहत राहायचं. म्हणजे डोळे मिटले तरी समोर अंधारच. बाहेरचे लोक, सर्व जग, सर्व सृष्टी झोपलेली. मी मात्र इथे एकटी रिकाम्या अंधारात. आणि ते आवाज, सारखे ते आवाज. सकाळच्या कपबशांच्या खणखणाटाची वाट पाहत राहायचं. ती माझी लहानशी स्वतंत्र खोली हेच माझं जग झालं होतं. तो आपोआप बंद होऊन धप आवाज करणारा दरवाजा. आधी मला त्याचं फार भय वाटायचं. मग मला त्याची सवय झाली. एवढंच नाही, मला एकांत देणारा तो दरवाजा मला आवडायलाही लागला. खोलीला एकच खिडकी होती, पण ती खूप मोठी होती. तिच्यातून निळ्या जांभळ्या आकाशाचा केवढा तरी विस्तार दिसायचा. समोर खाली पाहिलं तर एक कसलं तरी धुरांड होतं. लहान लहान छपरांची घरं होती. त्यांच्या पलीकडे एक नवीन आलिशान इमारत होती. खिडकी पूर्वेकडे उघडत होती. सकाळी उभं राहिलं तर सूर्योदय दिसायचा. रात्र जर निरभ्र असली तरी चंद्राचा स्वच्छ प्रकाश खोलीत अगदी माझ्या कॉटवरही यायचा. आकाशात चंद्र असला तर डोक्यातले आवाज कितीही चेकाळले तरी मला चंद्राची सोबत वाटायची. काही काही वेळा चेहऱ्यावर चांदणं असतानाच मला झोप लागायची. पण असं वाटायचं की त्या चांदण्याचा मुलायम मखमली स्पर्श आतून जाणवतोच आहे. कदाचित मला तो खरोखरीच जाणवत असेल. वेडसरपणाच्या अवस्थेत मन नाना अपरिचित संवेदनांना खुलं होतं. तेव्हा हा चंद्रप्रकाश जाणवतही असेल. झाडांना नाही का सूर्यप्रकाश जाणवतो? त्यांना काय डोळे असतात आपल्यासारखे? सुरुवातीला मला एकटीला त्या खोलीत फार भीती वाटायची. तेव्हा मी रात्रीचं दार उघडं ठेवीत असे. माझ्या खोलीबाहेरच वॉर्ड होता आणि माझ्या दारापाशीच एका म्हाताऱ्या बाईची खाट होती. एका सकाळी ही म्हातारी मला म्हणाली, "मी काल रात्रीची वॉर्डात भटकत होते. तेव्हा तुमच्या खोलीत डोकावून पाहिलं. तुम्हाला झोप लागली होती आणि तुमच्या तोंडावर चांदणं पडलं होतं. असं कधी दिसत नाही, नाही का? आणि तुम्ही किती सुंदर दिसत होतात." किती चमत्कारिक शब्द! आधी तर मला वाटलं हा आपल्या डोक्यातलाच आवाज आहे. पण तसं नव्हतं. म्हातारी खरी होती. ती बोलली हेही खरं होतं. मग हा चाळाच लागला. खोलीत एकटीने बसायचं आणि दिलेल्या ऐकलेल्या गोष्टींपैकी खऱ्या कोणत्या आणि भ्रामक कोणत्या ही निवडानिवड करीत तासच्या तास घालवायचे. कितीतरी भ्रामक गोष्टी होत्या, पण त्या मला त्यावेळी अगदी खऱ्या वाटल्या होत्या. ती त्या आगीच्या हलकल्लोळाची रात्र. सगळ्या खोलीत लालसर प्रकाश पसरला होता. मी खिडकीपाशी गेले तर सगळं आकाशच पेटलं होतं. लाऊडस्पीकरवरून बंबवाल्यांचे आवाज, सूचना, आरडाओरडा सर्व काही ऐकू येत होतं. पण सकाळी मला समजलं की आग वगैरे काही लागली नव्हती. बंब आले नव्हते, काही नव्हतं. पलीकडच्या नव्या इमारतीत नव्या निऑन साईन्स बसवल्या होत्या आणि त्यांचा लाल भडक प्रकाश खालवर आलेल्या ढगांवरून परावर्तित झाला होता. पण त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास गावात खरोखरच एक मोठी आग लागली. 3 लहान लहान मुलांचं आगीत होरपळून निधन झालं. मग काय, या वेडेपणाने माझी कालसंवेदना ही विकृत झाली होती की काय?
तशीच ती दुसरी एक घालमेलीची रात्र. पाठलाग, भीती आणि शेवटी खून. ते स्वप्न असलं तर वाटलं की त्यातून मी केव्हा जागी झाले हेच मला समजलं नाही. हे खरंच घडलं असावं असं मला वाटत होतं. आणि वॉर्डात सकाळचं वर्तमानपत्र आलं तर पहिल्याच पानावर जाड काळ्या टाईपातील भीषण खून ही अक्षरं दिसली. त्याखाली खुनाची सविस्तर हकीकत होती. मी पूर्वी राहत होते त्याच रस्त्यावर मध्यरात्री हा खून झाला होता. एका स्त्रीचं नग्न विच्छिन्न शरीर एका कचऱ्याच्या पेटीत कोंबलं होतं. हा वेडेपणा होता की आणखीच काहीतरी होतं? त्या माझ्या भयंकर स्वप्नात मी त्या दुर्दैवी स्त्रीची मनस्थिती काहीतरी अनुभवत होते. फक्त मी जिवंत होते आणि ती मरण पावली होती. राधा ड्युटीवर आली तेव्हा मी तिला हे सर्व सांगितलं. तिने ते हसण्यावारी नेलं नाही, माझी थट्टाही केली नाही. या जगात काहीही अशक्य नाही हे तिला माहीत आहे. एकदा तर या हॉस्पिटलचं स्वप्न पडलं. नाईट ड्युटीवरच्या एका नर्सलाच वेड लागलं. ती रात्रभर बाहेरच्या बोळात येरझारा घालीत होती आणि सारखी म्हणत होती, अहो तिला झोप येत नाहीये हो, ती नुसती पडून राहिलीये. झोपेशिवाय ती आता वेडी होतेय. अर्थात नर्स हे मलाच उद्देशून बोलत होती. कारण मी जरी झोपेत असले तरी मला स्वप्नात मी जागीच आहे असं वाटत होतं. मला वाटत होतं मी खाटेवर झोपेसाठी तळमळते आणि आता झोप आली नाही तर डोकंच फिरणार आहे. हे रात्रभर चाललं होतं. शेवटी पहाटेच नाईट नर्स राऊंडवर आली तेव्हा मी तिला विचारलं, रात्री काय झालं हो? काल रात्री? ती म्हणाली, कुठे काय? रात्रभर अगदी शांत होतं. मात्र रात्री 1:30च्या सुमारास कोणाच्या तरी हातातून बेडपॅन पडलं. त्याचा बरी खूप मोठा खणखणाट झाला. तेव्हा मग माझ्या स्वप्नात मला दिसली तशी कोणी झपाटलेली नर्स बोळात येरझारा घालत नव्हती तर. पण माझी खात्री होती की ती सुखी समाधानी नव्हती. तिचं खाजगी आयुष्य एकाकी, नीरस, रुक्ष होतं, दयनीय होतं. आणि माझ्या त्या खास संवेदनक्षम अवस्थेत मला ही गोष्ट जाणवली होती. आणि वेड्या मनाने त्यावर आपलं भासं स्वप्न रचलं होतं. मी राधापाशी हा विषय काढला, पण जरा भीतच. नर्स, काल रात्री स्टाफवरच्या कोणाला काही अटॅक वगैरे आला का? नाही, मी तरी ऐकलं नाही काही. का बरं? मला काय झाल्याचा भास झाला होता हे मी तिला सांगितलं. मग ते स्वप्नच असलं पाहिजे, राधा म्हणाली. पण ते किती खरं वाटत होतं. वाईट स्वप्नांचा चांगला अनुभव आहे. त्यातनं आपल्याला जाग आली की जाणवतं. आणि एवढ्यात पाहिलेला प्रकार खरा नव्हता, स्वप्नच होतं हे समजून आपण देवाचे आभार मानतो. मग मला हे जागं होण्याची क्रिया जाणवतच नाही. माझी स्वप्न एकमेकात मिसळून जातात. ती केव्हा संपतात आणि मला केव्हा जाग येते हे मला समजतच नाही. आपण केव्हा झोपी जातो हे आपल्याला कुठे समजतं? तसंच मी खूपच बोलले. मी नेहमी इतकं कधीच बोलत नाही. माझ्या या खाजगी छळवादाच्या कहाणीने इतरांना त्रास देत नाही. पण राधा मात्र पेशंट जे काही सांगत असायची ते अगदी ध्यान देऊन ऐकायची. तो एकाग्रपणा चेहऱ्यावर दिसायचा तिच्या. आपलं बोलणं झालं अशी खात्री झाली की मगच ती बोलायची, तेही प्रांजळपणे, प्रामाणिकपणे. राधा म्हणजे अगदी लाखातली एक होती. खरं म्हणजे या किती साध्या गोष्टी आहेत, पण एक जण तरी त्या आचरणात आणतो का? आणि विशेष म्हणजे राधा कितीही कामात असली तरी ती वेळात वेळ काढून एखाद दुसरं मिनिट तरी थांबणारच. माझ्या खोलीच्या खिडकीत 3 कुंड्या होत्या. आता त्यांना फक्त पानच होती, फुलं नव्हती. मी हॉस्पिटलमध्ये दाखल होताच माझ्या काही मैत्रिणींनी त्या तिथे माझ्यासाठी आणून दिल्या होत्या. सुरुवातीला खूप जण भेटायला यायची, पण दिवस उलटत चालले तसे त्यांची संख्या घटत चालली. हॉस्पिटलला भेट हा जो काही सोहळा असतो त्यातली मजा गेलेली असते ना. वेळ जातो तसे सहानुभूतीचे झरेही कोरडे पडतात. दृष्टीआड सृष्टी,
माणूस दिसला नाही की त्याचा विचारही मनात येईनासा होतो. आणि खरं सांगायचं तर म्हणजे निदान माझ्या बाबतीत तरी पेशंटलाही भेटणाऱ्यांची वर्दळ ही नकोशी वाटायला लागते. एव्हा ना बाहेरचं जग एखाद्या स्वप्नासारखं झालेलं असतं. त्याचं हे आक्रमण ते नकोसं होतं. मला तर स्वप्नांचा तोटाच नाही. स्वप्नात दिसलेली स्वप्न, हे हॉस्पिटल, हे पेशंट, ही इमारत, हे सर्व स्वप्नच होतं. पांढऱ्या फेक कपड्यातली सिस्टर राधा सुद्धा. आणि मग हळूहळू या स्वप्नालाच एक अशी प्रखर सत्यता आली की माझं आजवरचं बाह्य जगातलं आयुष्यच स्वप्नासारखं झालं, दूर गेलं. आणि ही इमारत, पांढऱ्या शुभ्र गणवेशातल्या चट करीत चालणाऱ्या नर्सेस, त्यांच्या हातातले थर्मामीटर, बेड पॅन, सुया, बर्फाच्या पिशव्या, हे सर्व खरं झालं. आणि याखेरीज ती रात्रीची स्वप्न होतीच, ज्यांच्यातून जागच यायची नाही. आणि दिवसाची स्वप्न होती जी एखाद्या भासासारखी वाटायची. खोलीबाहेर चाललेली कुजबूज आणि चोर पावलाने जाऊन खसदिशी दरवाजा उघडावा तर जिथे कोणीच नाही. स्वप्न आणि सत्य यांच्यात अशी गल्लत व्हायला लागली. रोजच्या आयुष्याचाच भाग वाटावी अशी स्वप्न पडायला लागली की खऱ्या खोट्यातला भेदच कळेनासा होतो. आणि रोजचं आयुष्य हीच एक यातना होते. एक एक शब्द तोलून मापून वापरावा लागतो. हातून चुका होतात, कारण ज्या गोष्टी वा घटना अजून घडलेल्याच नाहीत त्या होऊन गेल्या आहेत तसं वाटतं. आतलं वेड तुमच्या प्रत्येक शब्दात नि कृतीत दिसायला लागतं. किती भयंकर गोष्ट. कारण आतून जरी माणूस वेडा असला तरी त्याने ते लपवून ठेवायचं असतं, चोरून ठेवायचं असतं, गप्प बसायचं, अगदी गप्प. अगदी बोलावंच लागलं तर अगदी कमीत कमी शब्द वापरायचे. आता त्या साऱ्या आठवणी असह्य होतात. स्वप्नापूर्वीचं ते जुनं आयुष्य, त्याची आठवणही काळजात कळ आणते. का ते स्वप्नापूर्वीचं नव्हतंच आणि आताच मला खरोखरीची जाग आली आहे. माझ्या मैत्रिणी, माझे सहकारी, माझे प्रियकर, ते खरोखरीच कधीच अस्तित्वात होते तरी का? एका जुन्या मित्राने मला एक म्युझिकल टॉयलेट बॉक्स भेटीदाखल दिली होती. तो भेटायला यायचा तेव्हा. आता कसं खोटं वाटतं. तो कॉट शेजारी बसायचा आणि आता कसं आहे विचारायचा. आणि मग मी म्हणायची आता बरं वाटतं. आणि मग तो बॉक्सला चावी देऊन ती उघडून माझ्यासमोर ठेवायचा. आरशात माझा लहानसा चेहरा दिसायचा आणि पेटी टिंग 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 करीत कोणती तरी धून वाजवायची. वरचं झाकण बंद केलं की गाणं बंद, उघडलं की सुरू, बंद की गप्प. पण तो गेला की ती पेटी सारखी टिंग 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 करत राहायची. मग झाकण उघडं असो वा बंद असो. आणि सारखी सारखी किल्ली दिली नाही तर पेटीचा आवाज खाली खाली यायचा. टिंग टिंग मध्ये अंतर पडायचं. ती म्हाताऱ्या माणसासारखी थकून जायची. आतल्या स्प्रिंगच्या खटक्याचा आवाज व्हायला लागायचा. ते ऐकवायचं नाही. किल्ली देता देता मला वाटायचं की ही पेटी माणसासारखीच आहे. गाणं म्हणजे आपलं आयुष्य हळूहळू मंदावत जातं, सुखत जातं, क्षीण होत जातं. आतली खदखद जाणवायला लागते, खांदे वाजायला लागतात, छाती बोलायला लागते. मध्येच केव्हा तरी एखाद्या अर्धवट शब्दावर चिरक्या घोगऱ्या थकलेल्या आवाजात ते थांबतं. त्याला किल्ली द्यायला इथे पुरसत तरी कोणाला आहे? माझं आयुष्य तसंच आहे. माझंच कशाला, सर्वांचंच तसं आहे. कोणत्या तरी अज्ञात हाताने एकदा चावी देऊन आपल्याला या रंगमंचावर सोडलंय आणि आपण आपलं टिंग टिंग गीत गात डौलत मिरवत असतो. किल्ली संपत आली की गती मंदावते, हातपाय हिसके द्यायला लागतात आणि त्या अज्ञात शक्तीच्या मनात आलं तर पुन्हा किल्ली दिली जाते आणि माणूस बरा होऊन परत वावरायला लागतो. आणि शेवटी आपल्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही तर सगळंच थंडावत जातं.
मंदावत जातं आणि शेवटी डोक्यात आवाज घुमायला लागले तेव्हा मी मोठ्या वॉर्डमध्ये होते. आणि मला तर वाटलं की आपली घटका भरली. खरं म्हणजे तो त्या जालिम औषधाचाच परिणाम होता. पण माझी तर मनोमन खात्री झाली होती की मी आता काही वाचत नाही. रोज शक्ती कमी कमी होत जातेशी वाटे. गोंधळल्यासारखं होई. हाताची जगवरची पकड निसटतेशी वाटे. आणि डोक्यातले ते आवाज आपापसात खदखदत आणि म्हणत, ही चालली बरं का आता, ही काही आता फार दिवसांची सोबती नाही, ही चालली बरं का आता, ही काही आता फार दिवसांची सोबती नाही. एका रात्री झोपताना तर मला अशी खात्री वाटायला लागली की आता उद्याची सकाळ पाहायला काही आपण जिवंत राहत नाही. आणि मग राधा रात्रीच्या राऊंडला आली आणि जाता जाता खिडकीतल्या कुंडीतल्या झाडाला पाणी घालून गेली. ते काही सायक्लामेन का काहीतरी होतं. माझ्या आता विस्मृतीत गेलेल्या पूर्वायुष्यातल्या एका मैत्रिणीने ते मला दिलं होतं. फार फार छान झाड होतं. इतक्या वेगवेगळ्या रंगांनी बहरलं होतं की बस. त्या संध्याकाळी ते अगदी मलूल झालं होतं. पानं सुरकुतली होती. देठं वाकून खाली आली होती. त्याच्याकडे पाहता पाहता कॉटवर पडून मी विचार करीत होते, माझ्या आयुष्याचं हे प्रतीकच नाही का? हे झाड कोणाचं? राधाने खिडकीपाशी थांबून विचारलं. माझं आहे. मग त्याला पाणी हवं आहे. तिने ग्लासभर पाणी आणलं. ते झाडाच्या पानावर शिंपडलं. मुळापासची माती पाण्याने ओली केली. तासभराने पाहिलं तर झाड टरारून वर आलं होतं. फुलं छान उमलून सरळ झाली होती. मला तर वाटलं की राधाने माझे प्राणच वाचवले. मला अजूनही तेच वाटतं, कारण असल्या गोष्टीवर माझा पक्का विश्वास आहे. अर्थात राधाला कशाचीच कल्पना नव्हती. तिने फक्त एका कोमेजलेल्या झाडाला पाणी घातलं होतं. पाहिलंत, मी झाडांचीही डॉक्टर आहे. पाणी घालता घालता माझ्याकडे पाहून हसत ती म्हणाली होती. मी झोपले. अगदी शांत झोपले. मनाच्या पटलावर राधाची ती सूचक आकृती येत होती. कोमेजलेल्या झाडांची प्रेमळपणे निगा घेणारे ते गोरेपान नाजूक हात येत होते. आणि एकदा तिने ती जबाबदारी घेतल्यावर मग त्या झाडातला कोमेजलेपणा गेला होता. ते टवटवीत झालं होतं. पण हे खरोखरीच एक स्वप्नच होतं, नाही का? पण या साऱ्यांची सुरुवात किती नकळत, किती सहज झाली होती. मी माझ्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टर, मला नेहमी अगदी थकल्या भागल्यासारखं वाटतं. सारखा खोकला येतो आणि मध्येच खोकल्यात रक्ताचा एखाद दुसरा थेंबही असतो. डॉक्टरांनी मला मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. क्ष किरणांनी फोटो काढून घ्यायला. ती अंधारी खोली, ते लोखंडी टेबल आणि अनेक हातांचे लोखंडी रुळावरून सर करीत सरकणारे ते अवाढव्य यंत्र. मला फार भीती वाटत होती. आधी तिथले डॉक्टर हसत होते, माझ्याशी थट्टा मस्करी करीत होते. पण मग त्यांचा आवाज गंभीर झाला. त्यांचं हसणं उसणं वाटायला लागलं. माझ्या दोन्ही फुफ्फुसांवर छाया आल्या होत्या. ही मृत्यूची तर खूण नव्हती. हा यमाचा फास तर पडला नव्हता. मग पुढच्या फोटोत छाया आणखी वाढली. आणखी गडद झाली छाया. मृत्यूचीच सावली ती. छाया, नाव, शब्द साधा वाटतो, पण तो साधा नाही. ती सावली जखमेची आहे, साकळलेल्या लाल रक्ताची आहे. मग आणखी मोठ्या डॉक्टरांकडे मी गेले. हो हो, टीबी आहे खरा. त्यांना त्यात काय विशेष? रोज टीबीचे शेकडो पेशंट त्यांच्या हाताखालून जात होते. इतर डॉक्टरांना जसा थंडी पडशाचा पेशंट, तशी त्यांना मी. हॉस्पिटलमध्ये जायला हवं, बरं का? आणि जितकं लवकर जाल तितकं चांगलं. मी चिठ्ठी देतो, म्हणजे सगळी व्यवस्था होईल. हॉस्पिटलमध्ये किती दिवस राहावं लागेल? 3-4 महिने तरी. मग पाहू, कदाचित आणखी काही दिवस. माझा त्यांच्या शब्दावर विश्वास बसेना. मनाच्या एका भागाला अजूनही विश्वास बसत नाही. असल्या गोष्टी स्वतःला कधीच होत नाहीत. अमक्याची तमकी नाही का? तिला म्हणे क्षय झालाय, हॉस्पिटलात ठेवलीये. आपण ऐकतो. अशी ही या स्वप्नाला सुरुवात झाली.
हॉस्पिटलचा आवार खूप मोठा आहे. पेशंटना वर खाली आणायला ट्रॉली वापरतात. मी सकाळी खाली आवारात हिंडायला गेले होते आणि एक ट्रॉली तिथे ठेवलेली दिसली. त्यावरून जायला कसं काय वाटत असेल असा विचार करीत मी ट्रॉलीवर बसले. स्टेशनमध्ये पोर्टर वापरतात ना, तशीच ट्रॉली, पण स्वच्छ, चकचकीत. तेवढ्यात हॉस्पिटलचा गडी आला. मी उठायला लागले तशी तो म्हणाला, "बसा ना बाई, मला मागच्या ते शेडमध्ये जायचंय, नेतो तुम्हाला." तो ट्रॉली ढकलायला लागला. मला काही तोल सावरता येईना. अर्थात हॉस्पिटलमध्ये रोग्यांना काही असं जोरात पळवत नाहीत आणि तिथल्या कॉरिडॉरमध्ये असे खळगे, असे चढ उतारही नसतात. पण मला भारी गंमत वाटत होती. एखाद्या लहान मुलासारखी मी हसत होते. मला वाटलं हॉस्पिटलमध्येही कधी कधी मजा येते, तर येते, पण फार फार क्वचित वेळा. कोणाचं मरण झालं तर असल्यास ट्रॉलीवरून ते पेशंटचा मृतदेह शवगृहाकडे नेतात. आमची खाण्याची ताटंही ट्रॉलीवरूनच येतात. ऑपरेशनची हत्यारही ट्रॉलीवरूनच नेतात. अर्थात या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, पण शेवटी सर्व ट्रॉली इथून तिथून सारख्याच नाहीत का? कारण अन्न, पाणी, मजा, जेवणखाण, जीवन, मृत्यू सर्व शेवटी एकच आहे. आपण माणसंच मात्र सर्व गोष्टींचा एकत्रित एकसंघ असा स्वीकार करीत नाही. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या सर्व गोष्टींपासून वेगळी करण्याचा, वेगळी मानण्याचा आटापिटा करीत असतो. तसा कशातच काही फरक नाही. सर्व सारखंच आहे. जीवन आणि मृत्यू सुद्धा. हो, आज जिवंत असणारे उद्या मृत्यूचे खाद्य होणार आहेत. आजची अस्वं म्हणजे उद्याची खारी माती. कालचे आवाज म्हणजे अशरीरी मृतात्म्यांचे आवाज असतात आणि उद्याचे आवाज तसेच असतात आणि कदाचित आजचेही आवाज तसेच असतील. सर्व काही एक स्वप्न आहे. या सर्व वेळात माझ्या मनात, मेंदूत, जाणीवेत, आठवणीत वर्तमान, भूत, भविष्य हे तिन्ही काळ एकमेकात पार मिसळून गेले होते. त्यांचे सर्व धागे पार एकात एक गुंतले होते. ठराविक साच्याचा न बदलणारा जीवनक्रम मनावर परिणाम करतो. काल, आज आणि उद्या यांच्यात काहीही फरक नाही. उद्याही आज व काल यांच्यासारखाच राहणार आहे. भविष्य भविष्य म्हणजे तरी काय? वर्तमानच पुढे पुढे ताणत नेला की झालं. उद्या 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 म्हणजेच आज, आज आणि आज, आणि म्हणजेच काल, काल आणि काल. पण त्यांना काल, आज, उद्या काहीही म्हणा, शेवटी त्यांचा परिणाम जाणवत होता. जालिम औषधांचा प्रभाव कमी कमी होत होता. डोक्यातले आवाज क्षीण होत होत शेवटी गप्प झाले, थांबले. बाह्य सृष्टीला एक अर्थ आला. माझ्या एक्सरे फोटोत सुधारणा होत होती आणि एका सकाळी त्याने मला सांगितलं, तुम्ही घरी जाऊ शकता. माझ्या कानांवर विश्वासच बसेना. पिंजऱ्यातल्या पोपटाला मोकळ्यावर सोडलं की तो कसा बावरतो, मी तशीच बावरले होते. बाहेरच्या विशाल जगाला तोंड द्यायची वेळ आली होती. एकीकडे आनंदाचे भरते येत होते आणि दुसरीकडे जीव भीतीने शहारत होता. डोक्यातले आवाज गेले होते. फुफ्फुसातला क्षयाचा विकार गेला होता. मनात घोंगावणारे वेडेवाकडे विचार गेले होते. माझी निघायची वेळ झाली होती. मी सिस्टर राधाचा निरोप घ्यायला गेले, पण मला ती भेटलीच नाही. आज तिचा सुटीचा वार असावा, मी विचार केला. पण तिला पत्र लिहायलाच हवं. मी ठरवलं, तिचे माझ्यावर किती अनंत उपकार होते, त्याबद्दल कृतज्ञता तरी दाखवायलाच हवी होती. मी मागे न पाहता हॉस्पिटलमधून बाहेर पडले. मला भीती वाटत होती की मागे वळून पाहिलं तर ती इमारतच तिथे नसेल, आणि इमारतच नसली तर मग मी करू तरी काय? जर असं वेळ परत झपाटत आलं आणि त्याच्यापासून बचाव करायला ही इमारतच जागेवर नसली तर माझं कसं व्हायचं? म्हणून मी मागे वळून पाहिलं नाही आणि मनोमन ठरवलं की पुन्हा इथे यायचंच नाही. या मागच्या काही महिन्यात जे काही घडलं त्याचा विचारच करायचा नाही. उगाच भावनेच्या आहारी जाऊन हे मागचं उकरून काढायचं नाही.
आता फक्त उद्याच्या भविष्याचा विचार करायचा. कारण उद्याच्या गर्भातच शहाणपण, सुदृढ शरीर आणि सुख होतं. माझ्यासाठी नवं आयुष्य होतं. शाळेच्या चालकांनी मोठ्या उदारपणे रजा मंजूर केली होती. बऱ्याच हालात की लागलीच कामावर रुजू व्हा असं कळवलं होतं. मी शाळेत आले होते आणि जरा भयभीत अंतःकरणानेच कॉमन रूमच्या दाराकडे चालले होते. आत कोणते चेहरे दिसतील हे आठवायचा प्रयत्न केला. कितीतरी नवे चेहरे असतील. त्यांच्यासमोर जायची धास्ती वाटत होती. आणि एकाएकी ते सर्व आवाज डोक्यात कलकल करू लागले. बायांचे आवाज, जखड म्हाताऱ्या बायांचे आवाज, कुत्सित, गेंगाणे, हेंगाडे, ते सगळे आवाज नेहमीप्रमाणे शेकडो सामान्य गोष्टींची चर्चा करीत होते. घाबरून मी मागे सरले आणि ऑफिस बाहेरच्या टेलिफोन पाशी गेले. हॉस्पिटलचा नंबर फिरवला. राधाला जरा फोनवर बोलवता का? राधाचे 2 शब्द कानावर आले असते तरी तेवढे या आवाजाला हाकलून द्यायला पुरेसे होते. राधा? कोणीतरी विचारत होतं. सॉरी, सिस्टर राधा, मी म्हणाले. सिस्टर कोण? सिस्टर राधा जठार, टीबी वॉर्डची सिस्टर राधा जठार. नाही, तुमची काहीतरी चूक होते. इथे सिस्टर राधा नावाचं कोणीही नाही. गेली कितीतरी वर्ष नाही. नाव नक्की तेच का? मी सावकाश फोन खाली ठेवला आणि कॉम रूमकडे वळली. मी ते दार हलकेच लोटलं. दार उघडलं. आवाज एकदम मोठे झाले आणि मग त्या सगळ्या दिसल्या. इतके दिवस मला त्यांचे आवाजच फक्त ऐकू येत होते. त्या सगळ्या आता मला प्रत्यक्ष दिसत होत्या. त्या सगळ्या कोंडाळं करून उभ्या होत्या. आपापसात खसखसत होत्या. मी दार उघडताच त्या सर्वांचे चेहरे एक जात वळले आणि माझ्यावर त्या नजरा खिळल्या. त्या सर्व आवाजांना आता हाडामासांचे आकार आले होते आणि त्यांच्यात मी एकटीच होते. हो, एकटीच. कारण आता पांढऱ्या गणवेशातील राधा नव्हती शेजारी मला सांगायला. हे पहा, भ्यायचं काय कारण? मी आहे ना इथे काळजी घ्यायला. स्वतःला सावरा पाहू. शेवटी टोक्यातल्या आवाजांची फट्टे होती. मी त्या खोलीतून किंचाळत बाहेर पळत सुटले. लेखन नारायण धारप. सादरीकरण सुजाता. तुम्ही जर प्रथमच शब्दफुले ऐकत असाल किंवा हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. कथा कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुमच्या एका तरी मित्राला नक्की शेअर करा. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल. तुम्ही जर पॉडकास्टवर ऐकत असाल, उदाहरणार्थ स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना.com, ॲमेझॉन म्युझिक, विंग म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऐकत असाल तर तिथे मला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुम्ही मला ईमेल करू शकता, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की मिळतील. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. तर आजच्या या भागाबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.